मुंबईतील मालाडमध्ये बदलापूर घटनेची पुनरावृत्ती घडली आहे। मालाडमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर येतेय। आईने विचारणा केल्यानंतर मुलीनं मॉन्स्टरचं नाव घेतलंय। मुलीवर अत्याचार करणारा मॉन्स्टर कोण हा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे। बांगूरनगर पोलिसांकडून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी रिद्देश आपल्या सोबत आहेत, तर बदलापूर नंतर मालाडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। रिद्देश, काय सांगशील? नक्कीच आपण पाहिलं मालाड पश्चिम येथील एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये नर्सरीची विद्यार्थी असलेली या मुलींनी जेव्हा ती 12 तारखेला जेव्हा घरी संध्याकाळी परतली शाळेतून, तेव्हा तिने तिच्या आईला सांगितलं की तिच्या गुप्तांगमध्ये हा त्रास होत आहे। तेव्हा तिने संपूर्ण गोष्टीचा तपास केला आणि तेव्हा डॉक्टरांनी सर्वात आधी सांगितलं की तिला इन्फेक्शन झालं आहे। मात्र जेव्हा त्या आईने त्या मुलीला प्रत्यक्षात विचारलं तेव्हा तिने सांगितलं की तो व्यक्ती मॉन्स्टर आहे। हे ऐकल्यानंतर तिच्या आईने पुन्हा 1 ते 2 डॉक्टरांकडे दाखवलं आणि तिथे देखील डॉक्टरांकडून सर्वात आधी सांगण्यात आलं होतं की हा त्याला गुप्तांगामध्ये इन्फेक्शन झालं आहे। मात्र वारंवार त्या पोरीकडून जे सांगण्यात येत होतं की तो मॉन्स्टर आहे। या घटनेनंतर माझ्या ज्या आईनी आहे तो बांगूरनगर पोलीस ठाणे गाठला आणि तिकडे जो गुन्हा आहे तो नोंदवला। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये बांगूरनगर पोलिसांनी देखील संपूर्ण जे शाळेत व त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते चेक केले। शाळेत काम करणाऱ्या प्रत्येक केअरटेकर बरोबरची चौकशी आहे ती केली। मात्र पोलिसांना संपूर्ण प्रकरणामध्ये कुठला तो संशयित व्यक्ती आहे तो आढळला नाही। मात्र संपूर्ण गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या तरी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा जो शोध आहे तो सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे। नक्कीच धन्यवाद रिद्देश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि बदलापूर प्रमाणेच मालाडमधली ही धक्कादायक घटना आहे।